चिन्ह मतपत्रिकेवर आता येणार असतं शिवसेनेचं, तरी शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा आणि पनवेलची सीट गमावणं दूर राहिलं, पनवेलची सीट निवडूनच आणायची या निर्धाराने मी निवडणूक लढतोय। 20 तारखेला होणारी निवडणूक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मंडळी लढायला मागतोय आणि या निवडणुकीमध्ये नवीन चिन्हासह मी मतदारांना सामोरं जात आहे। या ठिकाणी शिट्टी हे चिन्ह आम्हा मंडळींना उद्या अलॉट होईल अशी परिस्थिती आहे। त्या शिट्टीच्या चिन्हावर आम्ही मंडळी ही निवडणूक लढतोय। आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत असताना माझे सहकारी गणेश कडू यांनी उल्लेख केला की ही निवडणूक सत्तेविरुद्ध असत्याची आहे, पण ही निवडणूक जी आहे ती एका बाजूला जनतेचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या हिताविरुद्धच लोकप्रतिनिधित्व या दोन विचारसरणीमधली निवडणूक आहे। आपण जर बघितलं तर नैनाच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका जी आहे ती जनता विरोधी आहे। मुंबई ऊर्जाच्या बाबतीत प्रशांत ठाकूर यांची भूमिका ही जनता विरोधी होती। त्या ठिकाणी जी नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्त असणाऱ्या गावातल्या गरजेपोटी बांधकामांच्या बाबतीचं त्यांचं एकंदर कथनी और करणी बघितलीत तर त्यांनी सीबीडीला सिडकोच्या चेअरमन सोबत त्या ठिकाणी गुलाल काय उधळला, बुके काय दिले, पण 4 दिवसानंतर मात्र कामोठ्यामध्ये मला स्वतःला तो GR घेऊन सिडकोच्या अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागलं। एकतर या GRला आग लावा नाहीतर परत जा अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं। पहिल्या दिवशी ते परत गेले, दुसऱ्या दिवशी तोच प्रकार आणखी जास्त मोठा पोलीस फोर्स घेऊन कळंबोलीमध्ये झाला। महाविकास आघाडीच्या आम्हा साऱ्या मंडळींना त्या ठिकाणी टोकाचा विरोध करावा लागला आणि शेवटी सिडकोचं पथक हात हलवत परत केलं। म्हणजे 2-2 आमदार सांगतात की आता गरजेपोटीचा प्रश्न संपला, पण प्रश्न मात्र रस्त्यावर आम्हा मंडळींना सामोरं जावं लागतं। टॅक्सचा मुद्दा हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे। पनवेलच्या रस्त्यांवर घरामध्ये पाणी नाही, पण पनवेलच्या प्रत्येक शहरातल्या रस्त्यांवर सेवरेज लाईनचं पाणी मात्र त्याचा वाशासहित सहन केल्याशिवाय पनवेलकरांना गत्यंतर नाही अशी परिस्थिती आहे। प्रदूषणाचा प्रश्न पनवेलकरांच्या माथ्यावर कायम या ठिकाणी घोंगावतोय। आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं 15-15 वर्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर ज्या सोयी सुविधा व्हायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीनं मतदारसंघाचं संगोपन व्हायला पाहिजे त्याच्यातला 1% सिंगल 1% त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही। पनवेलचं एसटी स्टँड 13 वर्षापासून जैसे थे। पनवेलचं DED BED कॉलेज आपण बघितलं, परिस्थिती भयावह। ITI कडे आपण नजर मारली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मान शर्मेनं खाली जाते अशी परिस्थिती आहे। आपलं प्रशासकीय इमारतीचं काम 11 वर्ष झाले तरी जैसे थे। विलासराव देशमुखांनी यांच्या वाढदिवसाला पनवेलमध्ये येऊन गिफ्ट मधून दिलेलं जो फ्लायओव्हर आहे त्याची सुभाष पंजाबकडची बाजू आणि पंचायत समितीच्या अपोजिटची बाजू जैसे थे। सोसायटी नाक्याच्या इथला पुलाचा पार्ट जैसे थे। म्हणजे विकासाच्या नावानं ज्या वेळेस पान भरून पेपरच्या जाहिराती दिल्या जातात, त्या ठिकाणी मोठमोठ्या चॅनल्सना जाहिराती दिल्या जातात, त्यावेळेसचं वास्तव मात्र हे असं आहे। जी कामं आम्ही केली म्हणून सांगितली जातात तेही तद्दन खोटं सांगितलं जातंय। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची निर्मिती आम्ही केली, सूत्रधार मीच म्हणून सांगितलं जातंय, त्या आंबेडकर भवनाच्या ठिकाणी ज्या झोपड्या होत्या त्या झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणाहून हलवण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीनं 35 लाख रुपये खर्च केले माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी आणि त्यांना आपण पर्यायी घरं समोरच्या बाजूला बांधून दिली। तदनंतर त्या आंबेडकर भवनाचं काम चालू झालं। नाट्यगृह जे JM म्हात्रे साहेब अध्यक्ष असताना मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, माझ्या हस्ते ज्याचा श्रीफळ वाढवला गेला भूमिपूजनाचा त्याचं श्रेय हे घेतायत। अशी सारी परिस्थिती आहे। दुर्दैवानं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं हे चक्र फिरत असताना पनवेलच्या नागरिकांचं मात्र आयुष्याचं खोबरं झालंय, वाटोळं झालंय अशी परिस्थिती आहे। आणि चौथ्यांदा समोर अशी परिस्थिती असताना नागरिक प्रचंड परेशान असताना मत मागायला जाण्याचं धारिष्ट या आमदारामध्ये आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करावं लागेल। संवेदनशील मनाचा कोणी जर माणूस असता तर तो निवडणुकीला सामोरं न जाता बाबा आपलं काहीतरी चुकतंय, आपण काहीतरी करण्यामध्ये कमी पडतोय असं समजून
खरं तर निवडणुकीपासून बाजूला झाला असता, पण पुन्हा तेच शस्त्र, तेच अस्त्र, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, निवडणुकीसाठी सारे मार्ग वापरणं, हे वापरून ते या निवडणुकीला सामोरं जायला मागतायत. पण पनवेलची जनता आता पुरती गंडवली गेली आहे, त्रस्त आहे, आणि त्यामुळे ही जनता आता 20 तारखेची वाट बघते. कधी एकदा आम्ही या ठिकाणी आपल्या डोक्यावरलं हे गंडांतर बाजूला फेकून देऊ, आवेरून देऊ आणि पनवेलकरांच्या बाबतीत संवेदनशील असणारा, पनवेलच्या विषयांच्या बाबतीत प्रयत्नशील असणारा आमदार निवडून देऊ, या दिशेनं या निवडणुकीकडे एक संधी म्हणून बघते. कामगार पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी लढतोय. माझ्या समवेत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या ठिकाणी समाजवादी पार्टी आहे, आम आदमी पार्टी आहे, सारे घटक पक्ष आहेत. शिवसेनेच्या बाबतीत जे काही झालं ते 2 दिवस आपल्या समोर आहे, पण निश्चितपणानं ज्या पद्धतीनं घडामोडी होत होत्या, मला अपेक्षा होती, विश्वास होता की शिवसेनेच्या वतीनं ही जागा पनवेल, पेण, अलिबाग शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या जातील. खरं तर तशा पद्धतीची घोषणा संजय राऊत साहेबांनी केली होती, दस्तूरखुद्द उद्धवजींनी केली होती, पण शेवटाला कुठं माशी शिंकली समजलं नाही. पण थोडासा प्रॉब्लेम याच्यामध्ये झालेला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या या मोहिमेमध्ये आपण साऱ्यांनी आम्हा मंडळींना सहकार्य करावं, ही विनंती आपल्याला करायला मी आणि माझे सहकारी या ठिकाणी जमलोय, आपल्याला बोलावलंय. आपण ते सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो. नाही, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. मी माझ्यापुरतं म्हणेन, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. शिवसेनेच्या सोबत आम्ही मंडळी ह्या निवडणुकीतल्या आमच्या रायगडातल्या 3 जागांच्या संदर्भात सातत्यानं चर्चा करत होतो. उरणमध्ये आमचं आणि शिवसेनेचं कॉन्ट्रोवर्सी होत होती किंवा संघर्ष होत होता, पण त्या बाबतीत चर्चा करत असताना अतिशय स्पष्टपणानं आमच्यामध्ये दिलखुलास चर्चा होत होती. असं कुठंही म्हणजे वातावरण क्लिष्ट नव्हतं. चर्चा होत होत्या, त्याच्यावरनं एक पावरी पुढे जायचा आमचा प्रयत्न होता. या प्रक्रियेमध्ये विनायकजी राऊत, अनिल देसाई साहेब हे शिवसेनेच्या वतीनं होते. दस्तूरखुद्द उद्धवजींच्या बरोबर आमच्या 2 बैठका झाल्या, चर्चा झाल्या. आत्ताच्या रिसेंट पोझिशनमध्ये नॉमिनेशन झाल्यानंतर विनायक राऊत साहेब, संजय राऊत यांच्यासोबत 2-3 बैठका झाल्या, उद्धवजींबरोबर बोलणं झालं आणि एक अगदी 90% अशी शक्यता होती की या 3ही जागांवरले उमेदवार विड्रॉ केले जातील, पण ते घडलं नाही. यानंतरही मी आपल्याला सांगतो की आम्ही समन्वयाचा प्रयत्न करू आणि पुन्हा एक वेळ शेवटी आमचं साऱ्यांचं उद्दिष्ट एक आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकार येण्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा अडथळा होईल अशा पद्धतीचं कुठलंही वागणं न करता या ठिकाणी आम्ही मंडळी शांतपणानं जातोय. ह्या साऱ्या प्रक्रियेत आमच्या 3 जागांवर ज्या ठिकाणी आमचं कुठलंही मतभेद नाही आहेत, थोडंसं टेक्निकली हे झालेलं आहे, ते निराकरण व्हावं. आणि जरी चिन्ह मतपत्रिकेवर आता येणार असलं शिवसेनेचं, तरी शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा. शेवटी आम्ही मंडळी शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आम्ही निवडून आलो तरी आम्ही बोटही महाविकास आघाडीच्या सोबतच वर करणार आहोत. आम्ही काही भारतीय जनता पक्षासोबत बोट वर करायला जाणार नाही. बाबतीत मी स्वतः या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये आहे. मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या चर्चा घडवल्या होत्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी उरणच्या बाबतीतली आमची भूमिका आणि पनवेल, पेण, अलिबागच्या बाबतीतली भूमिका अतिशय स्पष्टपणानं अगदी उद्धवजींसमोर देखील आम्ही मांडलेली होती. कारणं जी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि या साऱ्यानंतरच विनायक राऊत साहेब असतील किंवा संजय राऊत साहेब असतील यांनी ती वस्तुस्थिती स्वीकारत हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीने हालचाली केल्या होत्या. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण सांगता ती वस्तुस्थिती होती, पण कालच जनता दल युनायटेडनं महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका लढत नाही, त्यामुळे आमच्यासाठी हे चिन्ह राखून ठेवू नये अशी भूमिका आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब यांनी जो शिट्टीसाठी प्रयत्न केलेला होता हायकोर्टात, त्या बाबतीत घेतली. आणि तदनंतर
निवडणूक आयोगानं हे चिन्ह फ्री सिम्बॉल म्हणून दिलं. बहुजन विकास आघाडीच्या मतदारसंघामध्ये त्यांना ते प्राधान्यानं द्यावं प्रक्रिया पूर्ण करून म्हणून सूचना दिल्या आणि आम्ही मंडळींनी 4 ठिकाणी हे चिन्ह मागितलेलं आहे. आम्हाला मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघातलं आत्ताचं वातावरण, एकंदर राज्यातलं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीला अतिशय अनुकूल असं आहे. तेच वातावरण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातही आहे. जोडीला महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आणि 15 वर्षाच्या निष्क्रिय अकार्यक्षम प्रशांत ठाकूर यांच्या कारकिर्दीच्या विरोधात प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि त्यामुळे ही शिट्टी अतिशय जोरानं वाजल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. आपल्या थेट प्रश्नाला उत्तर द्यायचं तर शिरीष घरत साहेब आणि बबनदादा पाटील हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. माझ्यासाठी महाविकास आघाडीत शिवसेना हा एकसंघ आहे, त्याच्यामुळे माझ्यावर ते नाराज असायचं कारण नाही आहे. आला आहे आदरणीय पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये मी सभा मागितलेली आहे. काही आणखी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक शिवसेनेच्या वतीनं कोणाला आमच्याकडे यावं यासाठी संजय राऊत साहेबांना, विनायक राऊतांना मी सांगितलेलं आहे. इथलं वातावरण खराब झालेलं आहे असं मी मानत नाही आणि पनवेलची सीट गमावणं दूर राहिलं, पनवेलची सीट निवडूनच आणायची या निर्धाराने मी निवडणूक लढतोय. एंटायर कोकणमध्ये फक्त एक बाळ्यामामांची सीट सोडली तर साऱ्याच सीट त्याच्यात पैशाचा वारेमाप वापर करत महायुतीनं जिंकलेल्या आहे. ते वास्तव आहे, आपण ते स्वीकारलं पाहिजे. त्याच वेळेला त्यांनी सतीश पाटील साहेबांशी स्वतः फोनवर बोलून त्यांना आदेश दिलेला आहे. मगाशी राष्ट्रवादीची संपूर्ण टीम 2 वाजता या ठिकाणी आली होती, मला गुच्छ वगैरे देऊन गेली आणि आज त्यांनी बैठका लावल्यात. आपण निवडणुकीचं पुरेपूर नियोजन जे आहे ते पूर्ण ताकदीनं करू म्हणून ते सांगून गेलेत. सुरदास गोवारी होते, तुषार होता, सारीच मंडळी त्यांची होती. त्याच्यामुळे 100% सहकार्य काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी यांचं तर मिळेलच, पण बाकीही सारे हितचिंतक बरोबर असतील. हे अजून असा पक्षाच्या बाहेर जाऊन मदत करा सांगत नाही. मी एकच सांगतोय की मला अजूनही विश्वास आहे की शिवसेना आपली भूमिका सकारात्मक करेल आणि महाविकास आघाडी म्हणून आम्हाला मदत करेल.